राजकारण कोणाची पराभव झाले, कोणी जिंकलं, पण ते शमण्याचे काही विशेष दिसत नाहीत. आव्हानाला प्रति आव्हान हे दिल्या जातंय. आता अमरावतीतलं राजकारण हे कोणामुळे गडूळ झालं, कोणी केलं, हा विषय वेगळा. पण नुकतंच हिंदुत्व आणि मुस्लिमांवर रोष, ह्या घटना देशाला घातक आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा कुठपर्यंत ताणायचा, हे जर या महाभागांना समजत नसेल तर मग भारतीय राज्यघटना तुम्ही पायदळी तुडवत ना का? चला, यावरच आपला आजचा विषय आहे. या अमरावती जिल्ह्यात दोन घटना प्रामुख्याने प्रसिद्धीस येतात आणि जनमानसात एक द्वेष पसरवत आहेत. त्यातली पहिली घटना म्हणजे नवनीत राणा यांनी, जे लोक म्हणतात त्या ईव्हीएम ही बोगस आहे, त्यावर त्यांनी आव्हान दिलेलं आहे की चला, बळवंतराव वानखडे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि त्यांचे पती बडनेरा मतदारसंघातून जे आमदार आहेत त्यांनी राजीनामा द्यावा आणि हे निवडणुका बॅलेट पेपरवर आपण घ्यायचे आहे. आणि त्यावर प्रति आव्हान हे बळवंतराव वानखडे यांनी दिलं की तुम्ही हमी द्या आणि मी राजीनामा देतो की बडनेरा आणि अमरावती जिल्ह्याच्या खासदारकीच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घ्या म्हणून. म्हणजे एक बळवंतराव वानखडे यांचा सुद्धा विश्वास असा वाटतंय की नवनीत राणा यांनी जर निवडणूक आयोगाला लेखी मागितलं तर नक्कीच ह्या बॅलेट पेपर निवडणुका होऊ शकतात. म्हणजे त्यांच्या बोलण्यातून एक असा अर्थ निघते की नवनीत राणा एवढा पॉवरफुल आहे की सध्या त्या भारतातलं कुठलेही काहीही करू शकतात. हे त्यांचं प्रति आव्हान आहे. त्यावर नवनीत राणा त्यांना काय आव्हान देतात त्याची आपण वाट पाहू. पण जे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या म्हणतात, या मॅन्डेटचा जे अपमान करतात, त्यांच्यासाठीही नवनीत राणा यांनी चपराक दिलेली आहे. भविष्यात यामधून काय निघतंय हा भाग वेगळा, की फक्त हे लोकांना चर्चेचा विषय झाला पाहिजे आणि आपण फक्त प्रसिद्धी झोतत राहिलं पाहिजे, असा या दोघांचा किंवा मीडियावर येणाऱ्यांचा उद्देश असेल. दुसरं प्रकरण आहे, ती कुठली तरी हिंदुत्ववादी सेना म्हणतोय की बैरमच्या यात्रेत फक्त हिंदू समाजाचे दुकानं लावल्या गेले पाहिजेत. ऐकताना नवल वाटलंय. भारत पाकिस्तानची जेव्हा फाळणी मुस्लिम आणि हिंदू या मुद्द्यावर झाली, ते ज्यांना पाकिस्तान आवडतंय ते सर्व मुस्लिम पाकिस्तानात गेले, पण ज्यांना भारतावर प्रेम होतो असे मुस्लिम या भारतात राहिले. म्हणजे त्यांचाही हक्क या भारतावर आहे. म्हणजे आज तर हद झाली की हिंदुत्ववादी संघटनांनी कुठपर्यंत मागण्या मागायच्या आहेत. मी ते मागणी बोलतो चक्रावरच, कारण भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बंधू आणि भगिनी आहेत. काय बोलावं. हिंदुत्ववादी संघटनेला माझा दुसरा प्रश्न असा येतोय की समजा तुमच्या तिथे हिंदुत्व लोकांनाच तिथे फक्त दुकानं थाटण्याची परवानगी द्यावी, हे म्हणत असताना समजा हिंदुत्व जे लोक आहेत त्यांनी ते दुकानं घ्यायचे आणि ते जर समजा मुस्लिम लोकांना त्यांनी भल्या तत्वावर दिले तर यावर तुमच्याजवळ कोणती उपाययोजना आहे? मागण्या मागाव्या, पण त्या मागण्या असेही की त्या मागण्यामधून अतिरेक नसो, की त्यावर सर्वसामान्य जनता चक्रवात फिसेल, भ्रमात पडेल. ही मागणी म्हणजे आज जनसामान्य माणसात याचा द्वेष केला जात आहे की तो भारत नाही, हे बांगलादेश नाही, हे पाकिस्तान नाही, की आपण अशा मागण्या मागू शकतो की फक्त
हिंदूच्या देवतावर तिथं हिंदूची दुकानं राहतील. मग बौद्ध समाजाचे जे चैत्यभूमी आहे किंवा नागपूरची भूमी आहे, या भूमीवर फक्त बौद्धांनीच, त्यांनी जर मागणी केली की नाही फक्त तिथं बौद्धांनीच दुकानं मांडावायचे, हिंदू लोकांनी काहीच करायचं नाही, म्हणजे हिंदूचे सण मग नंतर मागण्या पुढे जातील. हिंदूचे सण त्यामध्ये मुसलमानांनी यायचं नाही, बौद्धांनी यायचं नाही, त्यांच्या सणा त्यांनी झाले. म्हणजे या भारतात जातीभेद हा प्रखरतेने जाणवला जाईल. लोक एकामेकांकडे द्वेषाने पाहतील. खरंच एवढ्या गुन्ह्या गोविंदाने चाललेली यात्रा, त्यामध्ये जर तुम्ही अशा मागण्या मागत असाल आणि त्यामधून जर तिथं झगडे किंवा हे होत असतील, भविष्यात आपण हेही म्हणू शकतो, त्यांनी आव्हान दिलं की इथं जर मुस्लिमची दुकानं असतील तर भविष्यात जाळपोळ सुद्धा होऊ शकते. मग त्या जाळपोळीमध्ये हिंदू लोकांच्या दुकानाचं नुकसान होणार नाही काय? खरंच हा शेवटी सर्व जाती धर्माचा भारत देश आहे. आपल्याला जीवन एकदाच आहे. सर्वांनी गुन्हा गोविंदात राहायचं आहे. म्हणून माझं हिंदूंनाच आव्हान नाही, ते मुस्लिम लोकांना सुद्धा आव्हान आहे की तुम्ही सुद्धा गुन्हा गोविंदात राहा. की तुमच्या एरियात तुम्ही असले म्हणजेच कोणाला प्रति आव्हान द्यायचं, हिंदूंचे जास्त मत असले म्हणजेच त्यांनी प्रति आव्हान द्यायचं, ह्या चुकीच्या गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजेत. आणि तुम्ही हिंदू, तुम्ही मुसलमान, तुम्ही बौद्ध, तुम्ही ईसाई, ह्या भावना कुठेतरी थांबल्या पाहिजेत. असाच माझा या व्हिडिओतून प्रामाणिक उद्देश आहे. कोणाच्या भावना दुखवणे हा माझा उद्देश नाही आहे. खरंच मी सुद्धा हिंदू आहोत, पण या दोन घटनांना असं वाटतंय की हा भारताचा मार्ग दुसरीकडे वळत आहे आणि यामधून जे परिणाम भोगावे लागतील ते सर्व जाती धर्माला भोगावे लागतील असं म्हणण्यास काही हरकत नाही. धन्यवाद. गन्ना गफाना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश ठाकरे, मावी धांडे, तालुका दर्यापूर. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका.